हाय सगळ्यांना, स्वागत आहे नवीन एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर ताईंना दादांना नवीन दिवसाच्या सुंदर दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. शुभ सकाळ सगळ्यांना. तर चहा पाणी झाले की नाही सांगा तुमचं. आमचं चहा पाणी झालं आणि म्हणलं एक व्हिडिओ छोटासा काढावा, कारण जे पण सगळेजण याची वाट बघत होतो आपण सगळेजण, ज्यांची कोणा ताईंची दादांची मुलं मुली 10वी झालेली आहेत ते तारखेची. तर थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल 10वीचा निकाल. तर फायनली 10वीचा निकाल काल लागलेला आहे बरं का ताईंनो आणि दादांनो. तर 15 तारखेला निकाल लागायचा होता, तर तो 8 तारखेला लागला. तर 15 तारीख जाहीर केलेली होती ना अगोदर 10वीच्या निकालाची. तर 15 तारखेला न लागता त्याच्या आत लागला 8 तारखेला. तर लागला निकाल. तर कोणाकोणाच्या मुलांना किंवा मुलींना जे पण शाळेत 10वीमध्ये आहेत त्या ताई साहेबांची किंवा दादांच्यामुळे त्यांना किती टक्के पडली किती नाही त्यांनी कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मी तर माझ्या मुलीची सांगणारच आहे व्हिडिओ, त्यासाठीच घेतलेला आहे आपण 10वीच्या निकालाबाबत. तर त्या अगोदर मला काय म्हणायचं आहे, जेवढा पण विद्यार्थ्याचा अभ्यास असतो तेवढाच त्याच पटीने मार्क पडत असतात. कारण का अभ्यास कोण सहजासहजी करत जातं, कोण चिकाटीनं अभ्यास करतं, कोण म्हणजे इतकं आरी पडून अभ्यास करतं असं असतं. सहजासहजी सुद्धा अभ्यास करून काही मुलं हे होतात. जसे जसे त्याची चालना त्याला मेमरी त्याची चालते तसंच त्याला ते होत जातं. एवढा म्हणजे अभ्यासावर राहतं. आणि अभ्यास करून तर उपयोग काय आहे, जेवढा आरी पडून अभ्यास करून ज्याला लक्षात पण तितकंच राहिलं पाहिजे की बाबा आपण अभ्यास केलेला आपल्या लक्षात राहिलं पाहिजे असं त्याचं पण हे पाहिजे ना. मग त्याच हे ना. आणि कोणाकोणाच्या आईवडिलांनी विद्यार्थ्यांनी त्यांच्या मुलासनी असं म्हणत असतील की तुला एवढीच मार्क पडली, तुला तेवढीच मार्क पडली, तुला अजून मार्क पडायला पाहिजे होते, तुला एवढीच कशी मार्क पडली. तर असं म्हणायला नाही पाहिजे. कारण का तर त्या मुलाचं डोकं जितकं चालतंय तितकंच त्याचा अभ्यास होत असून तितकंच त्यानं त्या पेपरामध्ये लिहिलेलं असतं असं म्हणायचं आहे. आणि जास्त डोकं कसं चालतं एखाद्या विद्यार्थ्याचं हुशार म्हणजे कसं ॲक्युरेट त्याच्या लक्षात राहत असतं जो उत्तर वाचलेलं असतं. आणि काही मुलांच्या लक्षात राहत नसतं ॲक्युरेट उत्तर. कारण का काय ना काय शब्द गाळलेले असतात आणि तेच शब्द गाळलेले जातात, त्यातच त्याचे मार्क गेलेले असतात असं असतं. मग ती मूल म्हणतं किंवा ते विद्यार्थी म्हणतो की मी लय अभ्यास केला होता, मला एवढीच मार्क कशी पडली. तर तसं काही नसतं. अभ्यास तर केलेला, सगळेच अभ्यास केलेला असतात, पण लिहिण्यामध्ये थोडंसं हे असतं बरं का. कारण माझी सुद्धा 10वी झाली, आम्ही सुद्धा बोर्डाचे पेपर दिलेले आहेत. शिक्षण हे काय असतं काय नाही हे सगळ्यांना माहिती असते बरं का आत्ताच्या ह्याच्यात. कारण आम्ही सुद्धा 10वी दिली आणि मलाही 10वीमध्ये 63% मार्क पडले आहेत बरं का, 63. त्यावेळेस आताही बोर्ड तसाच आहे बरं का, त्या पट्टीनंच बोर्ड कडक होता. आणि माझ्या मुलीचा तर नंबर फर्स्ट बेंचवरच होता बोर्डमध्ये. आणि लास्ट ह्याच्याकडं ते काय म्हणतात एकदम लास्टची ती हे बोर्डाचं एक्झाम हे असते आणि फर्स्ट बेंचवर असायची. तिचा बोर्डाचा पेपर सुद्धा फर्स्ट बेंचवरच तिला देण्यात आला. त्यामुळं एकही मार्काचं कोणाचं बघून लिहिलेलं नाही माझ्या मुलीनं. महत्त्वाचं मध्ये कोणाचे बघून लिहिलं नाही, कोणी सांगितलं नाही काय नाही. तिच्या स्वतःच्या मनाची तिचे जेवढा अभ्यास झाला तेवढा तिची मार्क आहे. ती बघा खरी जेवढा तिचा अभ्यास आहे तेवढाच तिला मार्क पडले. तर चांगल्या रीतीने मार्क पडलेले आहेत बरं का मी तर म्हणते. आणि अपेक्षा असतातच की एवढी मार्क पडायला पाहिजे तेवढी मार्क पडायला पाहिजे. तर मी तर काही म्हणत नाही, कारण मला तर खूप अभिमान आहे. कारण आम्ही सुद्धा पेपर दिलेले आहेत. शिक्षण कुठल्या ह्याच्यात विषय कुठलं टॉपचं गणितचं इंग्रजीचं असं विषय असतात ना, सायन्सचं. आता तर सगळं सेमीमध्ये आहे ना, त्यामुळं सेमीमध्ये आहे दिदी. तर मग विषय तर खूप अवघडच असतात की सायन्सचे हे. मग अभ्यास त्याचा चांगल्या रीतीने झालेला आहे. तर फायनली तुम्हाला सांगायचं म्हटलं तर तिनं अभ्यास सहजासहजी केलेला होता बरं का. खरं सांगायचं म्हटलं तर सहजासहजी अभ्यास केला. इतका आरी पडून तिनं अभ्यासच केला नव्हता. आरी पडून जर अभ्यास केला असता तर दिदीला मार्क भरपूर पडले असते बरं का सांगायचं म्हटलं तर. म्हणजे जास्त 10वीच्या ह्याच्यानुसार जर तिनं अभ्यास जर करत गेली असती तर भरपूर मार्क थोडी त्याच्यानं पडली असते. पण अभ्यास तिनं कसा केलेला, सहजासहजी केलेला अभ्यास. तर आम्ही काय म्हटलं काय पडायचे तेवढी पडू दे तिला म्हणायचो. मार्क निकाल कळायच्या आधी ती म्हणायची मम्मी मला किती पडतील मार्क, किती नाही ग, किती पडतील किती नाही, टेन्शनमध्ये असायची ना. मग मी तिला म्हणायचे कारण का आपण पण शाळा शिकलेला, काय पडतील तेवढी पडू दे बाळा म्हणायचं. तू जेवढा अभ्यास केला जेवढं लिहिलाय तेवढी पडू दे, त्याला काय असते तेव्हा म्हणायचं. आज 60% वाले सुद्धा हाय लेवलला नोकरी करतायत.
तुम्हाला तर माहिती आहे आज 60% वाले सुद्धा हाय लेवलची नोकरी करतात, हाय लेवलनं पगार सुद्धा घेतात. तर असं नाही की बाबा एवढी टक्केवारी जास्त पडावी, फक्त ते हे असतं बरं का विद्यार्थ्यांचं म्हणजे थोडं ह्याच्यामध्ये. तर मग तसं असतं ज्याच्या त्याच्या ह्याच्यावर राहतं बरं का. आणि मग आम्ही म्हणायचं तिला किती पडते तेवढी पडत बाळा, काही नाही. आम्ही कधी मी तर तिला अजून म्हटलं नाही की बाबा तुला एवढीच कशी मार्क नाही म्हणले, उलट छान मार्क पडले, चांगली मार्क पडले. अजून सुद्धा म्हणते मला अभिमान आहे दीदीला माझ्या चांगली मार्क पडले. तर तुम्हाला तसं फायनली सांगते, जास्त वेळ न घेता मीही सांगा म्हणलं ताईंना दादांना, कधीच ह्याच्यामध्ये नेऊ नका मुलांना. आपल्या मुलांना कधीच असं म्हणू नका तुला एवढीच मार्क, कारण ती मुलं डिप्रेशनमध्ये जातं, जास्त टेन्शनमध्ये येतं की बाबा आपल्या घरच्यांचाच दबाव आहे आपल्याला, मग आपल्याला मार्क एवढी पडली काय करायचं. तर तसं कधीही करायचं नाही बरं का. आणि कोणी म्हणूही नका एवढीच मार्क पडली ते म्हणायचं नाहीये, कारण जेवढी पण पडली मार्क तितकी छान पडली मार्क म्हणायचं त्या विद्यार्थ्याला. म्हणजे पुढं आयुष्यात संध्या भरपूर असतात, अजून संध्या काय गेली 10वीवरच संधी काय गेलेली नसते. कारण 97% मार्कवाली हाय लेवलच्या ॲडमिशन घेऊन पुन्हा दुसऱ्या ॲडमिशनला गेलेले आहेत काही विद्यार्थी. तर आमच्या डोळ्यात देखत आहे ती परिस्थिती, आम्ही बघितलेली आहे. त्यामुळे तसं काही नाही की 97% मार्क पडावा, 98% मार्क पडावा, काही नाही. फक्त टॅलेंटेडनं इथून पुढे अभ्यास करावा आणि इथून पुढे चांगल्या ह्यानं विद्यार्थ्यांनी हे करावं. तर फायनली सांगते तुम्हाला दीदीचे मार्क 74.80% पडलेले आहेत दीदीला. माझ्या मार्क तर खूप चांगले मार्क पडलेले आहेत बरं का, खूप छान. आणि कॉंग्रॅच्युलेशन दीदीला मी व्हिडिओमध्ये सुद्धा सांगते, कारण चांगली मार्क पडले. 70च्या वर गेली, माझी अपेक्षा होती 70च्या वर मार्क पडतील अशी तिला, आणि त्या 75% थोडक्यात मार्क पडलेले आहेत. तर चांगले पडलेले आहेत. आणि कोणाकोणाच्या ताईंना दादांच्या मुलांना मार्क किती टक्के पडले किती नाही ते सांगा. आणि ॲडमिशन कोणत्या ह्याला घेणार आहे कोणत्या ह्याला साईडला नाही ते नक्कीच व्हिडिओमध्ये सांगितलं जाईल. ॲडमिशन घेतल्यानंतर तोपर्यंत किती टक्के पडले किती नाही दीदीला आमच्या नक्कीच सांगा कमेंटमध्ये. तोपर्यंत बाय बाय, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. 74.80% मार्क पडलेले आहेत. तर बाय सगळ्यांना, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.